पूल उभारल्यानंतरच भेगा, हा पूल ढासळायला लागलाय. प्रॉपर बारामती. तुटलेले कठडे आणि उघडे लोखंडी गज. आपला इन्शुरन्स काढूनच या पुलावरून प्रवास करावा. ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट व अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी. माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास क्षत्रिय यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र. तक्रारीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. सध्या आपण बारामती ते इंदापूर तालुक्याला जोडणारा जो हा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती उभे आहोत. हा जो पूल आहे, बारामती शहरातून आपण इंदापूरकडे जायला एक्झिट केलं की लगेच हा जो पूल आहे तो पाहायला मिळतोय आपल्याला. हा पूल जो आहे तो, या पुलाचं काम जे आहे ते गेल्या वर्ष पण नसेल झालं, जवळपास एक 6 ते 7 महिन्यापूर्वीच ह्या पुलाचं काम झालंय. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या रोडचं अजूनही या पुलाचं काम चालू आहे. बारामती इंदापूर या महत्त्वाच्या मार्गावरील नीरा डावा या कालव्यावरील लहान पुलांच्या बांधकामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आलाय. सार्वजनिक बांधकाम पुणे विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या कामासाठी तब्बल 8,40,00,000 रुपये इतकी मंजूर निविदा असून कामाचा प्रारंभ 8 सप्टेंबर 2023 झाला होता. या कामाचा ठेका AR कन्स्ट्रक्शन पुणे या ठेकेदाराला देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणी दरम्यान अनेक पुलांवर गंभीर त्रुटी आढळून आल्याचा दावा करण्यात आलाय. पुलांवरील कठड्यांना भेगा पडणे, अनेक ठिकाणी कॉन्क्रीट तुटणे, लोखंडी सळ्या उघड्या दिसणे, त्याचप्रमाणे बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. आपण जर पाहिलं तर हे जे कठडे लावलेले आहेत, गार्ड असतात, तर ते एकदम निकृष्ट दर्जाचे लावल्यात. त्याला आताच चिरा पडल्यात. हे जे पुलाचं जे काम आहे ते खूप निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. जवळपास या रोडवरती हा एक पूल आहे आणि इथून पुढं 2 किलोमीटर वरती गेल्यानंतर अजून 2 पूल आहेत, असे 3 पूल. तर त्या पुलाच्या बांधकामासाठी जवळपास 8.5 कोटी रुपये खर्च आलेला आहे. हा जो बघा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम ते ढासळायला लागले. या रोडवरून, या ब्रिजवरून जे लोक ये जा करतायत त्यांनी आपला इन्शुरन्स काढूनच या पुलावरून प्रवास करावा. कारण की हा पूल कधी ढासळेल, कधी पडेल याची काही शाश्वती नाहीये. आपण जर पाहिलं तर हे गज आहेत, या पद्धतीने दिसत आहेत. आता असे ओपन गज आहेत. हे ढासळायला लागले. हे पहा, अशा पद्धतीने हा पूल आहे. तर यावं की काय, त्या सळ्या आहेत, अशा ओपन सळ्या आहेत. आणि हे काम कुठलं आहे तर प्रॉपर बारामती या पद्धतीचं हे काम आहे. हे पहा, हे असं पूल ढासळायला लागलाय. या प्रकरणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास क्षत्रिय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सविस्तर तक्रार करून या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय त्याचप्रमाणे तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली. तसेच संबंधित ठेकेदार व कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र तक्रार दाखल होऊनही संबंधित विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप आता करण्यात येतोय. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम सुरू असल्याची शंका व्यक्त केली जाते. काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष विकास क्षत्रिय यांनी त्याबाबत बांधकाम विभागाला, पाटबंधारे बांधकाम विभागाला तक्रार देखील दिली होती की त्या पुलाचं जे बांधकाम आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. त्याची तुम्ही चौकशी करा, संबंधित ठेकेदारावरती कारवाई करा. सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करूनही दर्जाहीन काम झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.
यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करून दोषी ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावं. त्याचप्रमाणे कामावर देखरेख करण्यात कसूर करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यावरही निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी विकास क्षत्रिय यांनी केली आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांना कामाचा माणूस किंवा चांगल्या पद्धतीची कामं कशी करून घ्यायची हे दादांना माहिती होतं. परंतु स्वर्गीय दादांचं निधन झाल्यानंतर त्या जर बारामती शहरात जर अशा पद्धतीचे जर कामं होत असतील तर कुठंतरी चुकीच्या पद्धतीने कामं होतात का? या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, बारामती.